दिसे आज नवा ध्यास लागला, सुना रंग तरी दंग, नवा गंध बावरा, हलके दूर सारे परके भास झाले, भेटला वेगळा सूर हा, रंग वेगळा हा मनभर पेरला जरा, निझर झर रंगल्या पुन्हा ताही दिशा, रंग वेगळा हा मनभर पेरला जरा, निझर झर रंगल्या पुन्हा ताही दिशा. आता मज्जा येणार. हे पण तुमचंच सरप्राईज आहे का? ऍक्च्युली हे तर माझ्यासाठी पण एक सरप्राईजच आहे. थँक्यू धैर्य. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. सवी, I love you and I will love you till my last breath.
आय लव्ह यू टू. हॅपी बर्थडे वंस. आता खात्या वंस कानाखाली. भाऊ ते भाऊ तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. सावी बोला की तुम्ही. सावी तुम्हाला आज आमच्याबद्दल सगळं सांगणार होत्या. तुम्ही चिडू नका भाऊ प्लीज. एकदम आमचं ऐकून घ्या. इरतीचा नाद खुळा किनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. भाऊ प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या. दुरावते आस पुन्हा पुकारते साद पुन्हा वनवाह्योरातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग.
हो भाऊ, एकदा शांतपणे माझं ऐकून घ्या. मी आज सगळं तुम्हाला सांगणारच होते. प्लीज एकदा शांतपणे ऐकून घ्या. तुमची सगळी नाटकं काय सांगणार होता? हा ही मी असली उद्योग करते हे सांगणार होता तुम्ही? अहो लाडकी नात म्हणून घेता ना, मग रात्री अपरात्री हे असले उद्योग करताना लाज नाही वाटत? वहिनी काही पण बोलू नको तू. हा आता तुम्ही माझं तोंड बंद करा. हा तुम्ही करा असले उद्योग आणि वहिनी गप्प म्हणा. गप्प. सावेत, हा दिवस बघायला लावशील असं वाटलं नव्हतं. माझी पोरगी मनाला लाज वाटते मला. अगं मी खरं सांगते तुम्हाला, आज मी सगळं सांगणार होते आणि असं काय पाप केलंय ग मी? प्रेमच तर केलंय ना. प्रेमाला माझा विरोध कधीच नव्हता. अरे कधी नसलंय. पण प्रेम जे आहे ते डोळसपणे करायचं असते, आंधळेपणानं नाही. अख्खं आयुष्य आजपर्यंत माणसं ओळखण्यात गेलंय माझं. तू जग बघितलेलं नाहीस पुरी. मी जग बघितलंय. ह्या आंधळेपणानं तू या माणसावर प्रेम केलंयस ना. तो माणूस ना तुझ्या प्रेमाच्या लायकीचा आहे ना मैत्रीच्या लायकीचा. बघ, तू दुसरा कुठलाही एखादा चांगला पोरगा पसंत कर. मी लगेच तुमच्या लग्नाला संमती देईन. पण हे शक्य नाही, कधीच शक्य नाही. नाही भाऊ, भाऊ माझं फक्त धैर्यांवरच प्रेम आहे.
आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचंय. याच्यावर प्रेम केलंयस तू? अरे करून करून कुणावर प्रेम केलंयस? तर मुजुमदारांच्या पोरावर. अरे हाच दिवस दाखवायचा होता, तर विष घालून मारून का नाही टाकलंस मला? इथं आज इथं खूप खोलवर आत माझ्या काळजावर कुऱ्हाडीनं घाव घातलायस तू सावे. लाज आणलीस तू मला सावे, लाज आणलीस, लाज. भाऊ तुम्ही प्लीज रडू नका. अहो मी तुमची मान खाली जाईल असं कधी वागेल का? हा मग आतापर्यंत तुम्ही जे काय केले त्याला मोठं सन्मानाचं वाटतंय का तुम्हाला? हा नायकाने आतापर्यंत जी काय आबरू कमवली ना ती सगळी तुम्ही लफडा करताना उधळून टाकली. लफडा म्हणू नको त्याला, मग काय म्हणू? प्रेम. प्रेम मन. माझं धैर्य मन. आणि धैर्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम. प्रेम जे एक दिवस आम्हाला लग्नाच्या गाठीत बांधायचंय. ते पण तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं आणि आशीर्वादानं. मी खरं सांगते, मी आज सगळं सांगणार होते तुम्हाला. भाऊ द्वेषाच्या सावलीत राहून सुद्धा एवढ्या टोकाचा तिरस्कार करून सुद्धा प्रेमानं जवळ आणलंय आम्हाला. कधी कसं नाही माहिती, पण आमची गाठ जुळली.
सावी शुद्धीत आहेस ना व? अगं काय बोलायला लागल्यास? अगं आमच्या नाही निदान भाऊंच्या तोंडाकडे बघून तरी तुझा तोल ढासळायला नको होता. त्यांनी कसलाही टोल ढासळू दिलेला नाहीये ना, त्यांचं काही चुकलंय. हो, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे भाऊ. मी ज्या वेळी त्यांच्या डोळ्यात बघितलंय त्यावेळी मला ते दिसलंय. हो, त्यांना तुम्हाला न सांगता किंवा तुम्हाला फसवून काही करायचं नव्हतं ना मला. मी आज तुमच्या सगळ्यांसमोर खरं खरं आणि स्पष्टपणे सांगतो, माझं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे. आणि मला आयुष्यभरासाठी त्यांची साथ हवी. एक लाईफ पार्टनर म्हणून. भाऊ भाऊ बस. विचार सुद्धा करायचा नाहीस माझ्या नातीचा. उभ्या जन्मात मी ते होऊ देणार नाही. अरे लाईफ पार्टनर काय, साधी तुझ्याशी मैत्री जरी केली तिनं तरी ते मला सहन होणार नाही. तुझ्याशी लग्नाचा विचार केलाय ना तिनं, आणि एक गोष्ट तिने ध्यानात ठेवावी, तिच्या लग्नाची पालखी आणि माझी गिरणी एकाच वेळी उठेल. हे जर खूळ तिच्या डोक्यात गेलं नाही तर अन्न पाण्याचा त्याग करीन मी. पण तिच्या आयुष्याचं असं वाटोळं झालेलं मी बघणार नाही. तुझ्याशी तिचं लग्न लावून देणं म्हणजे आयुष्यभर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या पिल्लाला सापाच्या तोंडात देण्यासारखं आहे. आणि तेही साधा सुद्धा साप नाही, कपटान आणि विषानं भरलेला महाभयंकर साप. भाऊ, मी खरं सांगते तुम्हाला, तुम्ही समजताय तसं धैर्य नाही येत आता. हे बदललेत, माझ्या प्रेमासाठी बदललेत. तुम्ही फक्त एकदा शांतपणे त्यांचं ऐकून घ्या. अहो, तुमचे सगळे गैरसमज दूर होतील भाऊ. अनुराधा, ही माझी सावी नाही.
माझी सावी नाही अशी, ही कुणीतरी वेगळीच पोरगी आहे. या पोराच्या जाळ्यात अडकलेली पोरगी आहे ती. माझी सावी असं बोलूच शकत नाही, वागूच शकत नाही. ही माझी सावी नाही आहे, या पोरानं भुलवलेली सावी आहे. माझ्या भोळ्या सावीला त्यानं बरोबर आपल्या जाळ्यात अडकिवलंय. मला माहितीये माझी सावी असं बोलूच शकत नाही, असं वागूच शकत नाही. ही कुठेतरी वेगळीच पोरगी आहे. अनुराधा, घेऊन जा या पोरीला इथून, घेऊन जा या पोरीला. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा आई अगं, भाऊ मी तुमचीच सावी आहे. एकदा माझ्या डोळ्यात तरी बघा की. आई अगं, तू तरी सांग ना, मला एकदा सांगू तर द्या की. आई धरा त्यांना, आणि हो तमाशा कुणी बघायच्या आधी आत येऊन कोंडा त्यांना. तरी मी सांगत होते पोरीकडे लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, पोरगी वयात आल्या. पण नाही, आमची सावी कधी आमचा विश्वासघात करणारच नाही. अहो घातोडा खून केलाय, खून त्यांनी तुमच्या विश्वासाचा. मुस्काड फोडा त्यांचं, त्याच्याशिवाय खोबाड बंद होणार नाही यांचं. आणि चांगलंच फोडून काढा. बाहेर मज्जा करायची लय हौस आहे ना यांना. त्यांना आत कोंडून घाला आणि खाणं पिणं सगळं बंद करा. जराशी जिरली ना यांची की मग उतरल प्रेमाचं खूळ. आणि भाऊ, अजून सुद्धा जर तुम्ही यांना भोळी बाबडी म्हणत असाल तर मग धन्य आहे तुम्ही. धन्यच आहे. बाकी सगळं चांगलं करतं यांना. यांना कोणी काही फसवलं बिसवलं नाहीये. यांनी स्वतःहून शेण खाल्लंय सगळं. यांना एकदा चांगलं सडकून काढा, म्हणजे पुन्हा असलं काही करायची हिंमतच होणार नाही यांची. आणि काय माहिती आता सुद्धा काय काय करून बसले असतील. वहिनी काय वहिनी, चला, मला लाज वाटली नाही करताना. भाऊ ऐका तर माझं. भाऊ मी खरं सांगते, माझं एकदा ऐकून घ्या भाऊ, प्लीज. माझ्याकडे बघा तरी, निदान आजच्या दिवशी तरी माझं ऐकून घ्या ना प्लीज. एकदा मला काय म्हणायचंय तेवढं तरी ऐकून घ्या प्लीज भाऊ. आजच्या दिवशी तरी ऐका ना भाऊ. ऐका तर भाऊ. प्रेमानं आणि संगतीनं माणूस बदलतो असं तुम्हीच म्हणता ना. त्याप्रमाणे धैर्य पण बदललेत भाऊ. माझ्यासाठी, माझ्या सोबत आयुष्य घालवण्यासाठी. भोळे, लई भोळे आहेस तू सावे. या भोळेपणामुळे तुझ्या डोळ्याला सगळं चांगलं दिसतंय. पण लक्षात ठेव, हे मुजुमदारांचं रक्त आहे. जे कधीही बदलणं शक्य नाही. हे जे तू म्हणतेस ना, हा बदललाय बाई, हा ढोंग करतोय. हा बदलणं शक्य नाही. म्हणून म्हणतो सावे, विसरून जा त्याला. काढून टाक त्याला तुझ्या आयुष्यातून. लांब हो त्याच्यापासून.
कुणीतरी एखादा चांगला मुलगा शोध. मी आनंद भाऊ तुम्ही काय चांगलेच आहेत. चांगलेच आहेत धैर्य. भाऊ त्यांच्यावर मी प्रेम केलं त्या आंधळेपणानं नाही, मेंदू शाबूत ठेवूनच केलं. मी मगाचपासून तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की ज्या धैर्य मुजुमदारांना तुम्ही आधी ओळखत होता, आता ते धैर्य मुजुमदार नाहीयेत. ते बदललेत. त्यांच्या मनात कसलाच वाईट विचार नाहीये. आहे तर फक्त माझ्यावरचं खरं खरं प्रेम. एखाद्या माणसाचं बदलणं त्याच्या कपाळावर दिसू शकत नाही पुरी. हा जरी बदलण्यासारखं वाटत असेल तरी ते त्याचं ढोंग असू शकतं. असा खोटेपणा काही माणसांना खूप चांगला जमतो. आणि अशा माणसांमध्ये मुजुमदारांचा नंबर लई वरचा लागतो. लई चांगुलपणाच्या मुखवट्याच्या आडून एखाद्याच्या नरडीचा घोट कसा घ्यायचा हे पिढ्यान पिढ्या जमत आलंय त्यांना. म्हणून सांगतो साहेब, आयुष्य बर्बाद करून घेऊ नकोस. अकलून दे त्याला तुझ्या आयुष्यातून. या दलदलीत पाय पडायच्या आधी सावध हो.